आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, शिक्षण सेवकासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट एवढी महत्त्वाची आहे की तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर ते तुमच्या लक्षात येईल. सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी ज्या पद्धतीने 30-35 हजार जवळपास शिक्षक भरती झाली, ज्यामध्ये अनेक शिक्षण सेवक हे संस्थेवरती जॉईन झाले, परंतु जे शिक्षण सेवक संस्थेवरती जॉईन झालेले आहेत त्या शिक्षण सेवकांच्या डोक्यावरती एक टांगती तलवार अद्यापही आहे. मी असं का म्हणतोय याचं कारण आहे, मुंबईमध्ये शिक्षण संस्थेने एका शिक्षण सेवकाला सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत. आता अनेक शिक्षण सेवकांचा हा विषय आहे. मला अनेकांचे कॉल येतात की सर, आम्ही शिक्षण सेवक अतिरिक्त ठरलो तर आमचं समायोजन हे इतर ठिकाणी होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अनेक जण विचारतात. यामध्ये जिल्हा परिषदचा जर तो शिक्षक असेल तर त्याला काळजी नाही, त्याचं समायोजन हे इतर शाळेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. परंतु संस्थेचं काय? संस्थेच्या संदर्भामध्ये असं कुठलाही शासन निर्णय नाही, असं कुठलंही धोरण नाही की ज्यामध्ये दिलेलं आहे की शिक्षण सेवक जर खाजगी संस्थेत अतिरिक्त ठरला तर त्याची पुढे काय करायचं, या संदर्भातलं कुठलंही शासन निर्णय नाही. याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ मला वाटतं 2010च्या नंतर 11-12ला शासनाने एक शासन निर्णय काढलेला होता आणि तो शासन निर्णय काढून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे अतिरिक्त शिक्षक ठरले होते, शिक्षण सेवक ठरले होते, त्यांचं काय, तर या संदर्भामध्ये त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे ते पत्र त्या ठिकाणी तेवढ्या वर्षापुरतं फक्त मर्यादित होतं, पण त्यानंतर असा कुठलाही शासन निर्णय आला नाही. त्यामुळं हे जे शिक्षण सेवक आहे, जे अतिरिक्त ठरण्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, या शिक्षण सेवकांचं काय, हा प्रश्न आता पुढे येतो आहे. कारण मला अनेक जणांचे मेसेज आलेले आहेत. त्यामध्ये बघा, एकाचा जो मला मेसेज आला आहे, मेसेज तर आला आहे, पण त्यानं ते सेवा समाप्तीचं जे संस्थेने त्याला सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत, ते सेवा समाप्तीचे आदेश त्याने या ठिकाणी मला पाठवलेले आहेत. बघा, शिक्षण सेवक म्हणून सेवा सातत्याबाबत महोदय, दिनांक 15 जून 2026 रोजीच्या आपल्या देण्यात आलेल्या पत्राच्या संदर्भात आपली नियुक्ती आदेशातील मुद्दा क्रमांक 10 आपले लक्ष वेधू इच्छितो. आपली शिक्षण सेवक म्हणून ही नियुक्ती ही अनुदान पदावर असल्याने ती उपसंचालक कार्यालय व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या नियमाद्वारे नियंत्रित आहे. आमच्या महाविद्यालयाने प्रलंबित वेतन मंजुरी व शिक्षकांच्या सेवा सुरक्षेबाबत उपसंचालक कार्यालयाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे, मात्र आजपर्यंत संबंधित विभागाकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. त्यामुळं शिक्षण सेवक म्हणून आपल्या सेवा सातत्याबाबत कोणतीही खात्री देणे आम्हाला शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला पूर्ण वेळ काम देण्याइतका कामाचा ताण उपलब्ध नाही. तसेच उपसंचालक कार्यालयाकडून वेतन व सेवा सुरक्षेबाबत कोणताही प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. त्यामुळं खेदाने कळावं लागत आहे की शिक्षण सेवक म्हणून आपली सेवा पुढे सुरू ठेवणे आम्हाला शक्य नाही. यामुळं शिक्षण सेवक म्हणून आपली सेवा दिनांक 15/6/2026 पासून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात समाप्त करण्यात येत आहे, असं हे पत्र आहे. हे पत्र त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. आता मी संस्थेचं नाव त्या ठिकाणी सांगणार नाही. याचं कारण असं की उमेदवारांचं म्हणणं आहे की सर, आत्ताच काही त्यांचं नाव सांगू नका, उद्या परत मला ते त्या संदर्भामध्ये विचारणा झाली तर मला अडचणीचं होईल. कारण अशा अनेक शिक्षण सेवकांना नोकरीवरून जरी काढलं तरी विचार बघा की अजून अपेक्षा असते की कुठेतरी संस्था आपल्याला बोलवेल, कारण आपण पवित्रमधून लागलो आहेत. आणि विशेष म्हणजे कनिष्ठमध्ये जर तो लागलेला असेल तर विचार करा त्याला किती मार्क्स असतील पवित्र पोर्टलमधून. म्हणजे चांगले मार्क्स घ्यायचे, नोकरीला लागायचं. आणि अशा पद्धतीनं उपसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद त्याला मिळालेला नाही. खरं तर उपसंचालक कार्यालयाने याबाबत
प्रशासनाला विचारणा करणं आवश्यक होतं, आयुक्त कार्यालयाला विचारणा करणं आवश्यक होतं, मंत्रालयाला विचारणा करणं आवश्यक होतं, मार्गदर्शन मागवणं हे उपसंचालक कार्यालयाचं काम होतं. परंतु उपसंचालक कार्यालयाने पुढे कुठलीही कार्यवाही केली नाही. याबाबत मी काल पण एक व्हिडिओ टाकला आहे की 28 तारखेपासून मी मैदानात आहे. तर 100% या उमेदवारांचं जे काही विषय असेल तो विषय आता उपसंचालक कार्यालयाकडे जाऊन की तुम्ही मार्गदर्शन मागवलं का याबाबतची विचारणा त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि जर मागवलं नसेल तर का मागवलं नाही याचे जे कारणं असतील किंवा याबाबत आता अधिवेशन पण सुरू होणार आहे 22 तारखेनंतर, त्या ठिकाणी त्यांना उत्तर देण्यासाठी आपण निश्चितपणे तो सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी करू. परंतु एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की शिक्षण सेवक जरी तुम्ही लागलेला असाल, पवित्रमधून जरी लागलेला असाल, तर अशा पद्धतीनं शिक्षण सेवकांचे आदेश त्या ठिकाणी सेवा समाप्तीचे आदेश निघत असतील तर एक प्रकारचं मनामध्ये म्हणजे अनसिक्युअर फील त्या ठिकाणी होतं की आम्ही जॉईन झालेलो, मग आता 3 वर्षापर्यंत आमच्यावरती टांगती तलवार राहील, आम्ही जर परत अतिरिक्त ठरलो तर आमचं काय, हा प्रश्न शिक्षण सेवकांचा जे संस्थेमध्ये लागले त्यांच्या मनामध्ये निर्माण त्या ठिकाणी व्हायला एक जागा निर्माण झालेली आहे. त्यामुळं हा प्रश्न सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भरती ही दर वर्ष 2 वर्षानंतर होणारच आहे. परंतु जर हा निर्णय सोडवला नाही, या निर्णयावरती जर कुठला म्हणजे काम केलं नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये जी भरती होईल या भरतीमधले अजून शिक्षण सेवक कालावधी संपला नाही, जर अजून कुठल्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ठरलं तर संस्था त्याला सेवा समाप्तीचा आदेश त्या ठिकाणी निर्गमित करेल, सेवा समाप्तीचा आदेश देईल. म्हणजे त्याने त्या उमेदवाराने 1 वर्ष 8 महिन्यापर्यंत काम केलं आहे, 8 ते 9 महिने त्याला झालेले आहेत. म्हणजे फक्त आता 8-9 महिने त्याला बाकी होते, मला वाटतं 9-10 महिने त्याला काहीतरी बाकी होते. आणि या 9-10 महिन्यामध्ये तो अतिरिक्त ठरला, म्हणजे किती बदनशीब आपल्याला त्या ठिकाणी त्याला म्हणावं लागेल, बॅड लक म्हणावं लागेल. आणि विशेष म्हणजे 4 महिन्यापासून त्याचा पगारसुद्धा त्या ठिकाणी झालेला नाही आहे. 4 महिने त्या उमेदवाराने, त्या शिक्षण सेवकाने फुकटमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे जर शासनाचे निर्णय असतील, अशा पद्धतीचं जर कुठलंही धोरण नसेल तर त्यावरती काम करावं लागेल. असे अनेक प्रश्न आहेत. ते शिक्षण सेवकाचे प्रश्न पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सोडवण्यासाठी माझ्या पद्धतीनं मला जेवढे प्रयत्न होतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करेल. अजूनही असे शिक्षण सेवक असतील की ज्यांची सेवा समाप्त होण्याचा धोका असेल, जे अतिरिक्त ठरलेले असतील, ज्यांना असं वाटत असेल की आता आम्ही यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी अतिरिक्त ठरू, पटसंख्या कमी झालेली आहे, तर अशा सर्व शिक्षण सेवकांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करावा. माझा नंबर मी पिन करून ठेवले या व्हिडिओमध्ये, किंवा नंबरही सांगतो 9890 यावरती असे जे शिक्षण सेवक असतील त्यांनी मला मेसेज करावा. मी ग्रुप तयार करून त्यांचा हा प्रश्न या 1-1.5 महिन्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न मी करेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवकापर्यंत फॉरवर्ड झाला पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. याचं कारण असं की असे प्रॉब्लेम त्या उमेदवाराला माहीत नसतील किंवा त्या उमेदवाराला माहीत असेल किंवा मी पुढच्या वर्षी अतिरिक्त ठरू शकतो, ह्या वर्षी ठरू शकतो, मी पुढं काय करायचं, तर त्यांच्यासाठी आपण जो ग्रुप तयार करणार आहोत त्या ग्रुपमधून हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. अशाच व्हिडिओसाठी आणि असेच जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला मेसेज करू शकता, आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.